नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचा फर्स्ट क्वेश्चन पाहिला होता आणि सेम क्वेश्चन एक तुम्हाला होमवर्कला दिला होता ग्रुपवरती. त्या PDF-मध्ये एक क्वेश्चन क्लासमध्ये घेतला, त्याचं सोल्युशन, आणि दुसरा क्वेश्चन होमवर्कला. तिसरा क्वेश्चन याचं सोल्युशन पण पाठवलं आहे PDF-मध्ये बघा, आणि याच्यानंतर यासारखाच सेम क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्कला असणार आहे. तर हा क्वेश्चन आपण पाहूया. होमवर्क सॉल्व करत चला प्रत्येकानं. क्वेश्चनमध्ये या बघा, आफ्टर कन्सिडरिंग द ॲडजस्टमेंट गिव्हन बिलो प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 30 जून 2019 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन द डेट फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट ऑफ बॅलन्स ऑफ पीपल कोऑपरेटिव्ह सोसायटी क्रेडिट सोसायटी नांदेड. कोऑपरेटिव्ह सोसायटीचा क्वेश्चन दिला आहे, रिसिप्ट अँड पेमेंट दिलेला आहे. यावरून आपल्याला एक ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. याच्यामध्ये बघा, शेअर कॅपिटल सांगितलं आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाका. एंट्रान्स फी याच्यावर ॲडजस्टमेंट राहते. सगळीच्या सगळी एंट्रान्स फीस काय करा म्हणतात, ते रिझर्व्ह फंडमध्ये टाकून द्या म्हणतात. ओके, देतो टाकून आपण लगेच. त्याच्यानंतर बँक कॅश क्रेडिट लोन, म्हणजे लोन घेतलं बँकेकडून, लोन घेतलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मेंबर्स डिपॉझिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाका. इंटरेस्ट ऑन लोन, हे इंटरेस्ट ऑन लोन जे आहे ते आपण कुठं टाकणार, इंटरेस्ट ऑन लोन रिसिप्ट साईडला आहे. इंटरेस्टवरती लोन या ठिकाणी आपल्याला भेटलं आहे, लोनवरती इंटरेस्ट भेटलं आहे. ओके, आपण जे लोन दिलं होतं रिसिप्ट साईडला आहे, याचा अर्थ इन्कम आहे, आपल्याला पैसे भेटले आहेत, म्हणून हे टाकायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. त्याच्यानंतर बँक करंट अकाउंट 3100, बँक करंट अकाउंट 3100 ॲज इट इज उचलायचं, बॅलन्स शीटमध्ये टाकून द्यायचं बँक करंट अकाउंट. नेक्स्ट पुढं काय सांगितलं आहे, शेअर्स डिव्हिडंड सांगितलं आहे. डिव्हिडंड कुठं लिहितो, डिव्हिडंड रिसिवड असेल तर क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या रिसिवडच आहे. मिसलेनियस रिसिप्ट, या रिसिप्टसुद्धा 120 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला दाखवायचं आहे. त्याच्यानंतर सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, स्टेशनरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, रेंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लोन्स अँड ॲडव्हान्सेस टू द मेंबर्स, लोन्स आणि ॲडव्हान्सेस जे आहे ते मेंबरला दिलं. ठीक आहे, आपल्या मेंबरला आपण लोन्स आणि ॲडव्हान्सेस म्हणून अमाऊंट दिलेली आहे. ठीक आहे, मग असेट साईडला टाकून द्या. बॅलन्स शीटच्या कधी ना कधी ते पैसे रिफंडच करणार आहेत. एक प्रकारे आपण त्यांना उधार देतोय, पण ते फ्युचरमध्ये कधी ना कधी देतील, ते असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला टाका. इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट 4200. त्याच्यानंतर शेअर्स इन DCC बँक 15,000 रुपये, म्हणजे DCC बँकेचे आपण शेअर्स परचेस केले आहेत, ते DCC बँकेचे आपण शेअर्स परचेस केले, याचा अर्थ DCC बँकेमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला टाकून द्या. त्याच्यानंतर फर्निचर 1 जानेवारीला परचेस केलेलं फर्निचर आहे, हे जानेवारीपासून या ठिकाणी 2018 आहे, हे 18 पासून 19पर्यंत काउंट करा म्हणतं. 2018 नसेल ते 19च असेल. 1 जानेवारी 19 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 6 महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज करावं लागेल. इंदिरा विकास पत्र, ही सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे. दुसऱ्या त्या आपण जे गोल्ड बॉन्ड परचेस करतो, सिक्युरिटीज आहे, ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. आपण इन्व्हेस्टमेंट टाकून द्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बँक करंट अकाउंट 5000, क्लोजिंग बॅलन्स 150. आणि या ठिकाणी ॲडजस्टमेंट सांगितलं आहे, रेंट आउटस्टँडिंग रेंटमध्ये ॲड करा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला टाका. सॅलरी आउटस्टँडिंग सेम. डेप्रिशिएशन फर्निचर 400 रुपये कॅल्क्युलेटच करून सांगितले, त्याच्यामुळं बाकी काहीच कॅल्क्युलेटर करत बसण्याची गरज नाही. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इंदिरा विकास पत्र ॲक्युअर्ड बट नॉट रिसिवड, मग इंदिरा विकास पत्रामध्ये ॲड करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला 700 रुपये टाकून द्या, इन्कम आहे म्हणून. त्याच्यानंतर एंट्रान्स फी इज टू बी
क्रिएटेड टू रिझर्व्ह फंड आणि हे एंट्रन्स फी रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे. ओके, समजला क्वेश्चन. आता सोल्युशन पाहूया. पहिला आपला जे काय आयटम आहे त्या शेअर कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकून द्यायचं आहे. बॅलन्स शीट इथं लायबिलिटी साईड, असेट साईड, रुपीज लायबिलिटी साईडला टाकून द्या. पहिला आयटम शेअर कॅपिटल, नवीन आयटम आहेत, लक्ष देऊन बघा. 30,000 30,000. त्याच्यानंतर एंट्रन्स फी सगळीच्या सगळी रिझर्व्ह फंडमध्ये क्रेडिट करा म्हणून सांगितले. लागले त्याच्या खाली रिझर्व्ह फंड म्हणून टाका. रिझर्व्ह फंड ब्रॅकेटमध्ये एंट्रन्स फी, ट्रान्सफर और क्रेडिट वॉट एव्हर इट मे बी. किती सांगितले एंट्रन्स फी? 180 रुपीज, 180 रुपये. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे? बँक कॅश, बँकेकडून लोन घेतलेला आहे. बँक लोन आहे, दुसरं तिसरं काही नाही. हे बँक लोन असल्या कारणानं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाका बँक कॅश क्रेडिट वॉट एव्हर जे नाव असेल ते क्रेडिट 70,000. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे? मेंबर्स डिपॉझिट. जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद होते त्या सभासदांनी बँकेमध्ये किंवा या सोसायटीकडे डिपॉझिट म्हणून पैसे ठेवले. सो मेंबर्स डिपॉझिट लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाका मेंबर्स डिपॉझिट. किती आहे मेंबर्स डिपॉझिट? 13,000, 13,000 रुपये. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन सांगितले, पण रिसिप्ट साईडला सांगितले. रिसिप्ट साईडला सांगितले याचा अर्थ ते इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकून द्या. आपण रिसिप्टला म्हणजे पैसा भेटला म्हणजे इन्कम आहे. क्रेडिट साईडला लिहा बाय इंटरेस्ट ऑन लोन 8,500, 8,500. त्याच्यानंतर बँक करंट अकाउंट. आता इथं थोडंसं लक्ष द्या, परत ठेवतो तुमच्यासमोर. हे बँक करंट अकाउंट 3,100 हा एक आयटम आणि बँक करंट अकाउंट इथं एक आहे. दोन सेम आयटम आहेत. बँक करंट अकाउंट एक 3,100 रिसिप्ट साईडला आहे तर दुसरं पेमेंट साईडला आहे. तर काहीच करायचं नाही. बँक करंट अकाउंट आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा बँक करंट अकाउंट म्हणून. बँक करंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये 5,000 असेट्सचे वजा लायबिलिटीचे 3,100 करा. येऊन जाईल 5,000 मायनस 3,100. जर केलं तुम्ही 1,900 येऊन जाईल. बँक करंट अकाउंट 1,900. ओके, संपलं. एवढंच आहे, बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सांगितले शेअर्स डिव्हिडंट आहे. डिव्हिडंट रिसिव्ड असेल, इन्कम असेल तर ते प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला टाका बाय डिव्हिडंट. किती आहे डिव्हिडंट? 100 रुपये. शेअर्स डिव्हिडंट 100 रुपये. त्याच्यानंतर पुढं मिसलेनियस रिसिप्ट आहे क्रेडिट साईडलाच. मिसलेनियस रिसिप्ट सांगितले त्यांनी 120, तर ॲज इट इज 120. त्याच्यानंतर आता पेमेंट साईडला सांगितले सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला पण ॲडजस्टमेंट आहे. लिहा टू सॅलरीची अमाऊंट या ठिकाणी सांगितले त्यांनी 1,200 रुपये. त्याच्यानंतर पुढं स्टेशनरी, याच्यावर ॲडजस्टमेंट दिली नाही. स्टेशनरीची किंमत सांगितली स्टेशनरी 150, 150. रेंट याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 1,100 इनर बाजूलाच. रेंट झाल्यानंतर जनरल एक्सपेन्सेस डेबिटलाच. जनरल एक्सपेन्सेस 200 रुपये. त्याच्यानंतर काय आहे
लोन अँड ॲडव्हान्सेस टू मेंबर. आपण मेंबरला लोन दिलं याचा अर्थ ते आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लोन्स अँड ॲडव्हान्सेस टू मेंबरला लोन्स आणि ॲडव्हान्सेस दिलं 85,000 85,000 रुपये. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे, इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट. जे काही बँकेचं हे बघा इथे लायबिलिटी साईडला होतं, आपण लोन घेतलं होतं याच्यावरती आता लोन दिलेलं आहे पेमेंट बाजूला आहे म्हणजे दिलं आहे. तर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहा टू इंटरेस्ट ऑन काय सांगितलं त्यांनी, इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट अमाऊंट आहे 4,200 4,200. त्याच्यानंतर पुढं शेअर्स इन DCC बँकेचे शेअर्स घेतले, इन्व्हेस्टमेंट आहे आपले बॅलन्स शीटच्या असेट साईडला. शेअर्स इन DCC बँक किती घेतले आपण त्या DCC बँकेचे शेअर्स, 15,000 रुपयाचे. ओके. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, फर्निचरची किंमत सांगितले 6,000. असेट आहे, असेटलाच लिहा फर्निचर, पण याच्यावर डेप्रिशिएशन सांगितले म्हणून आपण इनर बाजूला 6,000 लिहिले. त्याच्यानंतर आहे इंदिरा विकास पत्र. इट इज अ सेक्युरिटी. शेअर्स डिबेंचर सारखी एक सेक्युरिटी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला शेअर्स किंवा इंदिरा विकास पत्र, इंदिरा विकास पत्र PATRA, इंदिरा विकास पत्र. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, ही सुद्धा इनरला लिहा 7,000 रुपये. त्याच्यानंतर बँक करंट अकाउंट घेतले आणि क्लोजिंग बॅलन्स लिहा. क्लोजिंग बॅलन्स 150. संपले आयटम संपले. आता डायरेक्ट ॲडजस्टमेंट नंबर 1 काय सांगितली आहे, रेंट आउटस्टँडिंग, सॅलरी आउटस्टँडिंग. रेंट आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे. काय करणार, ॲड आउटस्टँडिंग. सॅलरी किती आउटस्टँडिंग आहे, 300 रुपये, 1200, 300, 1500. आणि रेंट किती आउटस्टँडिंग आहे, 100 रुपये, 1,200. आणि हे आउटस्टँडिंग कुठं टाकायचं, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेंट 100 रुपये आणि 300 रुपये, दोघांची बेरीज करा, आउटरला 400 रुपीज. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन चार्ज करा म्हणले 400 रुपये. डेप्रिशिएशन चार्ज करा, फर्निचरमधून मायनस करा, लेस डेप्रिशिएशन 400 रुपये. वजा करा, 6,000मधून 400 गेले, राहतात किती, 5,600. आणि हे वजा केलेलं डेप्रिशिएशन प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर किती, 400 रुपये. ओके. चला संपलं. इंटरेस्ट ऑन इंदिरा विकास पत्र ॲक्र्यूड बट नॉट एट रिसिव्ड. इंटरेस्ट याच्यावरती भेटलं आहे पण आणखी रिसिव्ह झालेलं नाही. याच्यामध्ये ॲड करा, ॲड ॲक्र्यूड इंटरेस्ट 700 रुपये, 7,700. आणि दुसरा इफेक्ट इन्कम आहे म्हणून प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला बाय ॲक्र्यूड इंटरेस्ट ऑन इंदिरा विकास पत्र 700 रुपये. ओके. चला त्याच्यानंतर एंट्रन्स फीची ॲडजस्टमेंट ऑलरेडी केली आहे. डायरेक्ट आता नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. क्रेडिट साईड जर क्लोज केली तुम्ही तर क्रेडिट साईड येऊन जाईल 8,500, 100, 120, 700, 9,420 रुपये, 9,420. नेट प्रॉफिट किती येतो, मायनस करा सगळे एक्सपेन्सेस टू नेट प्रॉफिट. या ठिकाणी येऊन जाईल नेट प्रॉफिट तुमचा 1,770,
770. ओके. आणि हा कुठं ट्रान्सफर करायचा, बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करा. नेट प्रॉफिट 1770. अकाउंट्स क्लोज करा दोन्ही. आता असेट्स येईल 1,15,350. लायबिलिटीसुद्धा सेम 1,15,350. ओके. दॅट्स ऑल फॉर नाव. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. होमवर्क या पद्धतीचा दिलेला सॉल्व करा PDF मधला बघून. धन्यवाद.